नमस्कार. 11 एप्रिलच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, तेव्हा सर्व प्रेक्षकांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता बघूया ठळक घडामोडी. नमस्कार. सरदार वल्लभभाई पटेल स्कूलमध्ये समर कॅम्प 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशस्वीतेसाठी तसेच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या सनशाईन समर कॅम्प 2022 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दिनांक 16 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या समर कॅम्पमध्ये निसर्गाच्या विविध उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांसाठी विशेष अशा कलाकृती समाविष्ट केल्या आहेत. जसे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा उपक्रम, विविध हस्तकला तसेच चित्रकला, नृत्य व गायन तसेच विविध क्रियाकलापांसहित मजेशीर खेळ, भाज्या आणि फळांची मेजवानी व विविध मजेशीर स्पर्धा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंददायी व रमणीय सहल व असे बरेच काही फक्त एकाच सनशाईन समर कॅम्पमध्ये. तसेच समर कॅम्प सोबतच इयत्ता नर्सरी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची 2022-23 या वर्षाची देखील ॲडमिशन सुरू. तर त्वरा करा आणि समर कॅम्पच्या नोंदणीसोबतच शाळेमधील आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क 8329346403 आणि 9970232687. धन्यवाद. शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी. यावल येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये देखील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम. शहरातील JT महाजन इंग्लिश स्कूलमध्ये देखील महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी. साकडी येथे विवाह समारंभातच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी. नवदाम्पत्यांनी केले अभिवादन. कोरपावली ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन. यावल शहरात राष्ट्रवादीकडून नामदार शरदरावजी पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध. दहिगाव येथील 27 वर्षीय विवाहित तरुणाची पुण्यात आत्महत्या. यावल शहरातील माहेर असलेल्या विवाहितेचा 5 लाखासाठी पती आणि सासूकडून छळ. यावल पोलिसात गुन्हा. यावल तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 35,000 नुकसान भरपाई मिळणार. खासदार उन्मेष पाटील यांची माहिती. राजोरे येथे विठ्ठल मंदिरात अखंड हरिपाठ विवरण व हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन. फैजपूर शहरात क्रीडांगण समितीची बैठक आमदार श्रीदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. फैजपूर येथील श्री साईबाबा जन्मोत्सव निमित्त खानदेशरत्न श्री शास्त्री भक्ती किशोरदासजी महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न. यावल येथे रेणुका माता मंदिरात श्रीरामनवमी निमित्त रविवारी मोठ्या उत्साहात निघाला पालखी सोहळा. सावखेडा सीम येथे लेवा समाज श्रीराम मंदिर नियोजित ट्रस्टकडून श्रीरामनवमी उत्साहात साजरी. ऐतिहासिक व आध्यात्मिक नगरी फैजपूर शहरात देखील प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा. धनाजी नाना महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन. तर पत्रकार शेखर पटेल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. अनेकांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज यावल शहरातील जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळेत प्रतिमा पूजन कार्यक्रम घेण्यात आला. यात शाळेतील उपशिक्षिका सौभाग्यवती भारती नेते यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती नलिनी पाटील, उपशिक्षिका सौभाग्यवती शैलेजा चौधरी, संगीता बारी, लता बडगुजर, अर्चना वानखेडे, विजय घोडके, सुरेश सुरवाडेसह आदींची उपस्थिती होती.
येथील फैजपूर रस्त्यावर असलेल्या मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष नीताताई गजरे, मुख्याध्यापिका जयश्री चौधरी, शिक्षिका संगीता पाटील, प्रियंका महाजन, वैष्णवी चिनावलकर, पूजा महाजन, शारदा पांडव, सुनीता वाघ, अनिल तडवीसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मशाल पेटवणारे थोर समाजसुधारक. आज 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती. याच निमित्ताने आपण सर्व इथं जमलेलो आहोत. आपल्या शाळेचे अध्यक्ष माननीय नीता गजरे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. सामाजिक जनतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरा-खुरा स्वतंत्र मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1927 रोजी त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटलगुण येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिबा गोविंदराव फुले असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. हे एक भारतीय समाजसुधारक, विचारवंत, लेखक, तत्वज्ञान आणि क्रांतिकारी कार्यतत्व होते. त्यांना महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले म्हणून ओळखले जाते. ज्योतिराव केवळ 9 महिन्याचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याशी लग्न केले. महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ भाजी विकण्यास सुरुवात केली. त्यांनी माध्यमिक शिक्षण करणारी 1842 मध्ये पुण्यातील साटिया मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विघ्न गेले, विद्याविना श्रुत गेले, अथेक अंत एक अवित गेले. शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या अशा महान नेत्याला कोटी कोटी वंदन. धन्यवाद. शहरातील जेटी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये देखील महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्य रंजना पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. ज्येष्ठ समाजसुधारक, सत्यशोधक समाजाचे जनक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कोरपावली ग्रामपंचायतमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सरपंच विलास अडकमोल, माजी सरपंच जलील पटेल, मुक्तार पटेल, ग्रामपंचायत सदस्य सिकंदर तडवी, अभियंता अविनाश अडकमोल, रोहित अडकमोल, सुखदेव इंधाटे, नवाब तडवी, नागो तायडे, आकाश अडकमोल, ग्रामपंचायतचे कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवीसह आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नामदार शरदरावजी पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पक्षातर्फे तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून निषेध करण्यात आला व येथील तहसील कार्यालयात संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भातील निवेदन देण्यात आले. सोमवारी येथील तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकत्र आले व त्यांनी निवासी नायब तहसीलदार RK पवार यांना निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की काही समाजकंटक व माथेफिरू यांनी एकत्र येत देशाचे नेते व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष नामदार शरदराव पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी हल्ला केला व दगडफेक केली. ही घटना अत्यंत निंदनीय असून याचा तीव्र शब्दात राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. सदर निवेदनावर पक्षाचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष अतुलभाऊ पाटील, तालुका युवक अध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील, विजय पाटील, MB तडवी सर, दिनू नाना पाटील, सुखदेव बोदोळे, दत्तू पाटील, ललित पाटील, हितेश गजरे,
नरेंद्र शिंदे, कामराज घारू, उज्ज्वला महाजन, डॉक्टर हेमंत येवले, अरुण लोखंडे, किशोर माळी, राहुल चौधरी, आरिफ खान, नानाजी पाटीलसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आणि त्यांच्या वक्तव्यातून वकिलाच्या वक्तव्यातून त्या माध्यमातून त्या ठिकाणी तो हिंसा घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यावल तालुका तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध आणि संताप व्यक्त करते. आणि त्या निषेधाच्या संदर्भामध्ये आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यावल तालुका काँग्रेस कमिटी असे एकत्रित आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देतो. आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना सांगणार आहे की आमच्या निवेदनाची तीव्र दखल आपण घ्यावी आणि आजच्या शासनाला आमच्या तीव्र भावना या यावल तालुक्याच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून करण्यात यावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही आज आपल्याला या ठिकाणी वकील सदावर्ते याचा निषेध असो. वकील सदावर्ते याचा निषेध असो. शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर परवा जो हल्ला केला गेला, काही समाजकंटक होते, काही कर्मचारी होते, ते सिद्ध होईल. एस टी कर्मचारी आहेत की नाही ते सिद्ध व्हायचं आहे अजून. त्या व्हिडिओमध्ये सर्व आलेले आहेत. पण एस टी मंडळाचा जो लढा होता तो कोर्टात होता आणि कोर्टाने निकाल दिल्यानंतर त्यांना तारीख दिली त्यांनी इतक्या तारखेच्या आज हजर व्हा. आणि त्यानंतर त्यांनी संध्याकाळी अंगावर गुन्ह्याल घेतला. आझाद मैदानावर जल्लोष काय केला, अंगावर गुन्ह्याल घेऊन ते त्यांचे वकील जोरजोरात काय भाषण देत होते हे आपण सर्वांनी पाहिलं. आणि भाषण देताना तेच वकील त्या कर्मचाऱ्यांना चिथावणी सुद्धा देत होते आणि डायरेक्ट पवार साहेबांचं नाव घेऊन ते त्यांना वेगळ्या पद्धतीनं चिडवायचा प्रयत्न करत होते. आणि त्याच्यात त्यांचं काय ठरल्यानंतर त्यांनी अचानक दुसऱ्या दिवशी वास्तविक त्यांनी मुख्यमंत्री किंवा परिवहन मंत्री यांच्या घरी यांच्या कार्यालयावर मोर्चा नेला असता भाग वेगळा आहे. कारण लढा सरकारच्या विरोधात होता पवार साहेबांच्या काही. आणि पवार साहेबांनी त्यांच्या हितासाठी वेळोवेळी बैठका घेतल्या, त्या सर्व मंत्र्यांच्या चर्चा केल्या आणि तरीही त्यांनी एकंत मनात दृष्ट हेतू ठेवून आणि काही भाजपच्या लोकांच्या नादी लागून हा जो हल्ला केला तो अत्यंत निंदनीय असा हल्ला आहे. आणि अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. अटक झाली, कोर्टाने तर जाहीरच निकाल दिला की सकृतदर्शनी पुरावा असल्यामुळे 2 दिवसाची पोलीस कोठडी. अजून पूर्ण तपास व्हायचा आहे आणि त्याच्यानंतर जो दोषी असेल त्याला 100% शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांना शिक्षा होईल तोपर्यंत राष्ट्रवादीचे आपण कार्यकर्ते सुद्धा चूप बसणार नाही. कारण याच्या पुढे काय कसं करावं, काय आंदोलन करावं, काय झगडावं, हा सर्वांना धडा या काळामध्ये घालून दिला पाहिजे. आता शेवटी हा आधार देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब आहे, म्हणजे राष्ट्रवादीचे प्रत्येक कार्यकर्त्यावरती हल्ला आहे. आणि म्हणून आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतींनाही आपल्या सोबतच आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केला आहे आणि आपण सर्व मिळून एकत्रितरित्या या घटनेचा निषेध करीत आहोत. आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आजच्या आज आपण सांगितलं आमच्या सर्वांनी पवार साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पवार साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. निषेध असो. तालुक्यातील दैगाव येथील मूळचा रहिवासी 27 वर्षीय तरुण हा पुणे येथे राहत असताना त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून मयत तरुणाचं नाव पुष्कर नंदकुमार महाजन असे आहे. दहिगाव तालुका यावल येथील पुष्कर नंदकुमार महाजन वय 27 हा विवाहित तरुण गेल्या 4 वर्षापासून पुणे येथे एका कंपनीत नोकरीला होता. तो पत्नी व त्याची 2 वर्षीय मुलगीसह तो पुण्यात राहत होता. दरम्यान या तरुणाने दिनांक 9 एप्रिल शनिवार रोजी दुपारी 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास पुणे येथील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती तातडीने तळेगाव पुणे पोलिसांना देण्यात आली. त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. या प्रकरणी टीनू नंदकुमार महाजन याने तळेगाव पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व 2 वर्षाची मुलगी असा परिवार आहे. त्याने अशा प्रकारे आत्महत्या केल्यामुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. शहरातील माहेर असलेल्या विवाहितेचा 5 लाखासाठी पतीसह सासूकडून छळ करण्यात आला व मुलगी झाल्याने तिला मानसिक त्रास देत माहेरी टाकून दिले. विवाहितेने वारंवार आपल्याला नांदवण्यास यायचं आहे असे सांगितल्यावर तू पैसे आणल्यावरच तुला नांदायला आम्ही घेऊन जाऊ असे तिला बजावण्यात आले. तेव्हा या प्रकरणी पती व सासू विरुद्ध रविवारी यावल पोलीस ठाण्यात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील महाजन गल्ली येथील माहेर असलेल्या सोनाली संदीप गुरव वय 25 वर्ष हिचा विवाह दिनांक 7 जून 2015 रोजी प्रकाशा येथील संदीप रतिलाल गुरव राहणार नवीन प्लाट प्रकाशा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार याच्यासोबत हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे झाला होता. लग्नाच्या सुरुवातीचे 1 वर्ष चांगले गेल्यानंतर सोनाली हिला मुलगी झाली. दरम्यान मुलगी झाल्याने नाराजी व्यक्त करत पतीने तिला मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नंतर सासूने देखील दमदाटी करीत माहेरून टेलरिंग दुकान उघडण्यासाठी 5 लाख रुपये आणावे तरच तुला आम्ही नांदवू असे सांगून तिला मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता ही माहेरी निघून आली. वारंवार आपणास तुम्ही नांदवण्यास घेऊन जा अशी विनवणी करून देखील तिला नांदवण्यास नेले नाही. शेवटी कंटाळून रविवारी विवाहितेने यावल पोलीस ठाणे गाठले व पती संदीप रतिलाल गुरव, सासू लताबाई रतिलाल गुरव यांच्या विरोधात 5 लाखासाठी छळ केला म्हणून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार असलम खान करीत आहे. तालुक्यातील सर्व 6 महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. हवामान आधारित फळपीक विमा अंबिया बहारमधील केळी पिकाच्या अनुषंगाने माहिती घेतली असता लक्षात आले की 1 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान सलग 5 दिवस टेम्परेचर अर्थात तापमान 42 डिग्रीपेक्षा जास्त असल्याने शेतकऱ्यांना आता हेक्टरी 35,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे. यावल तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये नुकसान भरपाई ही मिळेल असे त्यांनी सांगितले. सदर माहिती देते प्रसंगी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष तथा जळगावचे आमदार राजू मामा भोळे हे देखील उपस्थित होते. तेव्हा बघूया काय म्हणाले खासदार उन्मेष पाटील. केंद्र सरकारच्या वतीनं हवामानावर आधारित विम्याचं धोरण तयार करण्यात आलं होतं. दुर्दैवाने मागच्या वर्षामध्ये त्याचे जे ट्रिगर्स होते, त्याच्या जे मापक होते, ते राज्य सरकारने असे ठेवले होते की शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोबदला मिळणार नाही. मला याचा आनंद वाटतो की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही आमचे नेते गिरीश भाऊ, जिल्हाध्यक्ष राजू मामा, सर्व आमदार, खासदार, जिल्हा पदाधिकारी सगळ्यांनी केळी उत्पादकांना सोबत घेऊन एक आंदोलन केलं आणि परिणाम म्हणून राज्य सरकारने देखील त्याचे ट्रिगर बदलून त्या ठिकाणी विम्याचे निकष बदलवले. आज मला याचा आनंद होतोय की मागच्या टप्प्यामध्ये कमी तापमानाच्यासाठी शेतकऱ्याला 26,000 रुपये हेक्टरीचं अनुदान त्या ठिकाणी मिळालं आणि जवळजवळ केळी उत्पादकाला 150 ते 250 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळतात. 1 ते 10 एप्रिलच्या दरम्यान निकषामध्ये होतं की 5 दिवस जर सातत्याने त्या ठिकाणी तापमान 42 डिग्रीच्या वर असेल तर शेतकऱ्याला त्याला त्या ठिकाणी 35,000 रुपये हेक्टरी अनुदान मिळतं. 1 ते 10 एप्रिलच्या दरम्यान खरं तर दुर्दैवाने नुकसान व्हायलाच नको, पण जर तापमान वाढलं आणि केळीचं नुकसान होत असेल तर या पीक विम्याच्यानुसार आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या, जळगाव लोकसभेतल्या आणि रावेरमधल्या 81 मंडळाला, जळगाव लोकसभेतल्या सगळ्या, जळगाव ग्रामीणपासून तर आमच्या चाळीसगावपर्यंत, इकडे आंबणेरपासून तर भडगाव पाचोरापर्यंत सगळ्या मंडळांमध्ये हवामान मापक यंत्र आपण त्या ठिकाणी सुसूचित केले की जे त्या ठिकाणी झाडाखाली होते, इमारतीमध्ये होते, धुळगात पडले होते आणि त्याचा परिणाम असा झाला की 100% मंडळाला आता पीक विम्याच्या केळीच्या आधारावर जो होता हवामानाचा त्या ठिकाणी निकषात बदलाय. 1 ते 10 एप्रिलमध्ये 5 दिवस सातत्याने 42 डिग्रीच्या वर तापमान राहिल्याने 35,000 रुपये हेक्टरी
225 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांना दिलासा या माध्यमातून मिळणार आहे. भाजपाचं आंदोलनाचं शेतकऱ्यांच्यासाठी सजग राहिल्याचं हे यश आहे. त्यामुळे तालुक्यातील राजोरे येथील विठ्ठल मंदिरामध्ये सालावादाप्रमाणे समस्त ग्रामस्थ यांच्या सहकार्याने अखंड हरिपाठ विवरण व हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गावात 11 एप्रिलपासून ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये संकीर्तन सप्ताह पार पडेल. यात व्यासपीठ प्रवक्ते हबप दुर्गादास महाराज खिरडी हे राहणार असून सप्ताहामध्ये दररोज अनुक्रमे हबप संजय महाराज मोहराडे, हबप उद्धव महाराज दहिगाव, हबप दुर्गादास महाराज खिरडी, हबप किशोर महाराज भुसावळ, हबप धनराज महाराज अंजाळे, हबप अनंत महाराज बीड, हबप चंद्रकांत महाराज साक्री यांचे कीर्तन होईल. तर हबप गुरुवर्य भरत महाराज बिळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप होणार आहे. या सप्ताहात दिनांक 18 एप्रिल रोजी गावात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी महाप्रसाद वितरण केले जाणार आहे. तेव्हा या संकीर्तन सप्ताहाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर राजोरे भजनी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. शहरातील क्रीडांगणासाठी आता 5 कोटीचा निधी मंजूर झाला असून लवकरच प्रत्यक्षात काम सुरू होईल व मैदानाच्या जमीन सपाटीकरण व आराखडा तयार करण्यासाठी वास्तुविशारद ललित राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती आमदार श्रीदादा चौधरी यांनी दिली. ते फैजपूर शहरात पार पडलेल्या क्रीडांगण समितीच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीमध्ये यावलचे तहसीलदार तथा क्रीडांगण समितीचे कार्याध्यक्ष महेश पवार, यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोज म्हस्के, यावल तालुका क्रीडा अधिकारी मिनल थोरात, गट शिक्षण अधिकारी नईमुद्दीन शेख, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता JS तळवी, आमंत्रित सदस्य तथा तालुका क्रीडा समन्वयक KU पाटील, हेमंत येवले सह आदींची उपस्थिती होती. फैजपूर शहरातील शिव कॉलनीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. या मंदिरामध्ये श्री रामनवमी, हरीश स्वामीनारायण नवमी तसेच श्री साईबाबा जन्मोत्सव निमित्त खानदेशरत्न श्री शास्त्री भक्तिकिशोरदासजी महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विठ्ठल रुक्मिणी, प्रभू श्री रामचंद्रजी, श्री हरी स्वामीनारायण व श्री साईबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन नगरसेवक देवेंद्र साडी, दिनेश बारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रवचनास सुरुवात झाली. मोठ्या उत्साहात या ठिकाणी प्रवचन पार पडले. तेव्हा या प्रवचनामध्ये उपस्थितांना शास्त्री भक्तिकिशोरदासजी महाराज यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात कुंदन खासने, दिलीप रावते गुरुजी, भालेराव साहेब, मोहित अत्तरदे, बंटी कापडे, गिरीश कापडे सह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त मंडळ आणि महिला नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. अधिक जे संत आहेत, संकाधिकांची नावं माहिती, 4 संकाधिक म्हटले जातात आपल्या शास्त्रांमध्ये: सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार. ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवाने सर्वप्रथम ज्यांची उत्पत्ती केली शास्त्राप्रमाणे त्यांना म्हटलं जातं सनत कुमार. त्यांनी परमेश्वराकडून वरदान मागून घेतलं की आमची 5 वर्षाचीच आयु असावी, याच्या पलीकडे नाही. मग आतापर्यंतही ते 5च वर्षाचे आहेत, ज्यांना संत म्हटलं जातं. आणि भक्त हो, जेव्हा पण आवश्यकता असेल, जेव्हा पण तुम्हाला वेळ असेल, तेव्हा संतांच्या संगतीमध्ये अवश्य जा. भगवान रामांचा जन्म झाला किंवा भगवान रामांना, भगवान विष्णू यांना रामरूपी यावं लागलं, या मागे पण एक कारण असं आहे की संत जरी समोर आले तरी ते ओळखू शकले नाही, अपमान केला आणि पर्यायाने त्यांना शाप मिळाला, भगवंताला राम म्हणून यावं लागलं. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, एका कवीने म्हटलेलं आहे. आणि इतिहासात जर आपण बघितलं किंवा डोकावलं तर आपल्या लक्षात येईल की ज्यांची ज्यांची प्रगती झालेली आहे, ज्यांची ज्यांची उन्नती झालेली आहे, त्या सगळ्यांच्या मागे कोणाचा हात आहे? संतांचा. वाल्ल्या कोळी होते, खूप जास्त क्रूर स्वभावाचे होते, हत्या करीत होते, परंतु ज्या दिवशी नारदजी सारख्या गुरुचा संग मिळाला तर त्या संगतीमुळे त्यांचं आयुष्य बदललं आणि त्यानंतर वाल्मिकी ऋषी घेऊन त्यांनी रामायणासारखा मोठा ग्रंथ केला. म्हणून
संतांच्या संगतीमध्ये जेव्हा पण आवश्यकता असेल किंवा जेव्हा वेळ असेल तेव्हा या संतांच्या छत्रछायेमध्ये अवश्य जावं. संतन के संग लाग रे बघा हातांनी टाळी. तेरी अच्छी बनेगी संतन के संग एक माणसाच्या दोन्ही चारी खिशांमध्ये अँड्रॉइड मोबाईल असेल. महिलांजवळ जेवढ्या पर्स असतील त्या पर्स मध्ये पण अँड्रॉइड मोबाईल असेल. मुलं शिकायला जातील तेव्हाही त्यांच्या दप्तरमध्ये अँड्रॉइड मोबाईल असेल. बरोबर आहे. आधीच्या मुलांना आई वडील शिकवत असायचे, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते. लहानपणापासून ही प्रार्थना आई वडील आपल्या मुलांना शिकवायचे की त्या दीप ज्योतीची तू प्रार्थना कर की आमचे जे शत्रू असतील त्या शत्रूंची बुद्धी नाश व्हावी आणि आम्ही सुखी संपन्न व्हावे. आजकाल विद्यार्थ्यांना शिकवलं जातं लेझी मेझी विल यू गेट अप नो 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 आय वॉन्ट गेट अप. आधीच्या काळात एखादे पाहुणे आले तर आपण सहज म्हणायचो आपल्या मुलाला, बेटा तुला जो श्लोक येतो ना तो म्हण. का श्लोक शिकवत असायचे आपले बुजुर्ग, आपले वडीलधारी लोक आपल्यांना, आपणही लहानच होतो, लहान मुलांना श्लोक त्यासाठी शिकवत असायचे कारण संस्कृत शब्द म्हटल्यानंतर आपल्या मुखामध्ये असलेली जी सुषुप्त अवस्थेत असलेली सरस्वती असते ती सरस्वती जागृत होत असते. कारण संस्कृत ही देवभाषा आहे. आपल्या मुखामध्ये आपल्या जिभेवरती असलेली सरस्वती माता ती जागृत होत असते. आपण कुठल्याही प्रकारचे प्रोनाऊन्स करू शकतो आणि कुठल्याही प्रकारची भाषा आपण बोलू शकतो आणि म्हणून संस्कृत हे आधी शिकवलं जायचं. आता ते शिकवलं जात नाही. मला ते सांगायचं आहे की भगवंताला पण माहिती असेल की ह्या युगामध्ये कोणीही खाली डोकाणी वर पाय करून तपश्चर्या करण्यासाठी सातपुड्यामध्ये जाणार नाही. शहरातील रेणुका माता मंदिरात श्री रामनवमी निमित्त रविवारी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरापासून सायंकाळी भव्य पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. संपूर्ण शहरात या पालखी मिरवणुकीच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मोठ्या उत्साहात हा पालखी सोहळा संपन्न झाला.
सावकळा सीम येथील लेवा समाज श्रीराम मंदिर नियोजित ट्रस्टकडून श्री रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 10 वाजता विधिवत पूजा करण्यात आली. नंतर दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि सायंकाळी प्रभू श्री रामचंद्रांची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली. यामध्ये आबाल वृद्ध यांनी सहभाग नोंदवला होता. अयोध्या नगरीत असल्यासारखं वातावरण सावकळा सीम या गावात तयार झालं होतं. मोठ्या उत्साहात सावकळा सीम येथे लेवा समाज श्रीराम मंदिर नियोजित ट्रस्टच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. कथा शबरीना बोले राम थाई रायना भगवा तुई तुई नाची रायना बना राम ना मंदिर बनी रायना भगवा तुई तुई नाची रायना मना राम ना मंदिर बनी रायना भगवा तुई तुई नाची रायना. साक्री तालुका यावल येथील चौधरीवाड्यातील रहिवासी गणेश रामदास महाजन यांची कन्या मीनाक्षी उर्फ रुपाली हिचा विवाह सौभाग्यवती मंगलाबाई प्रकाश माळी राहणार वरणगाव हल्ली मुक्काम साक्री यांचा मुलगा भूषण याच्यासोबत आज 11 एप्रिल रोजी भवानी माता मंगल कार्यालयामध्ये योजिला होता. दरम्यान आज 11 एप्रिल रोजीच श्री शिक्षणाचे पुरस्कर्ते व थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती होती. तेव्हा या लग्नतिथीच्या मुहूर्तावर नववधूवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती त्या ठिकाणी साजरी करून त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी साक्री नूतन विकासोचे नवनिर्वाचित संचालक श्याम वसंतराव महाजन, जळगाव जिल्हा माळी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस संजय पाटील सह वधूचे वडील गणेश महाजन, काका विजय महाजन, रमेश महाजन, वराची आई मंगलाबाई माळीसह दोघं पक्षाकडील वऱ्हाडी यांनी देखील महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. मोठ्या उत्साहात या लग्न समारंभामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
लागताय बघ, एक मिनिट, डोळे लागताय, डोळे समोर बघा. ओके. ऐतिहासिक व आध्यात्मिक नगरी फैजपूर शहरात प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या 2 वर्षापासून कोरोना काळात साध्या पद्धतीने श्री राम जन्मोत्सव साजरा केला जायचा. मात्र आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे भव्य मिरवणूक फैजपूर शहरात काढण्यात आली. या मिरवणुकीचा समारोप महामंडळेश्वर सतपंथरत्न श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते करीत महाआरती करण्यात आली. सकाळी गावात श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव कार्यक्रमात हबप योगेश महाराज चिंचोलीकर यांचे जाहीर कीर्तन सेवा झाले. त्यानंतर महाआरती झाली व प्रसाद वितरण करण्यात आले. फैजपूर शहरातील श्रीरामपेठ, लक्कडपेठ, शिवाजीनगर, शिव कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, गुरुदत्त कॉलनी, विद्यानगर सह सर्व आध्यात्मिक केंद्रे येथे देखील श्रीराम जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरात श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष नीरज झोपे, रितेश चौधरी, विनोद कोले, श्याम चौधरी, लोकेश कोले, श्रीराम मंदिर अध्यक्ष नरेंद्र नारखेळे सह विश्वस्त मंडळ आणि आजी माजी लोकप्रतिनिधी, समाजसेवक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक भक्तांनी या श्रीराम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीसाठी अथक परिश्रम घेतले व मोठ्या उत्साहात फैजपूर शहरामध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर A.I. भंगाळे, प्राध्यापक डॉक्टर उदय जगताप, प्राध्यापक A.G. सरोदे, प्राध्यापक D.B. तायडे, कार्यालयीन प्रमुख राजेंद्र तायडे, ग्रंथपाल इरबा गायकवाड, NCC लेफ्टनंट डॉक्टर राजेंद्र राजपूत सह सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कार्यक्रमाधिकारी डॉक्टर दीपक सूर्यवंशी, महिला सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉक्टर सरला तळवी, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी शेरसिंग पाळवी आदींनी परिश्रम घेतले. आज पत्रकार शेखर पटेल यांचा वाढदिवस होता, तेव्हा अनेकांनी त्यांना सोशल नेटवर्कद्वारे तसेच फोन कॉल करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर काही ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचा घेण्यात आलेला थोडक्यात आढावा. आज हा जो शेखर भाऊंचा वाढदिवसाचा निमित्त आहे आणि बघा मला म्हणजे काहीतरी असो देवाची एवढी चांगली माझ्यावर ही आहे म्हणजे माझे खास प्रेम करणारे माझ्यावरच नाही आपल्या भारत देशाच्या सैनिकांवर प्रेम करणारी जी मंडळी आहे आणि त्यांच्या वाढदिवसाला मी प्रत्यक्ष उपस्थित होतो. तिचा वाढदिवस होता याचा आहे आणि मला असं वाटतं आहे की जर तुमचं प्रेम असेल आणि माझी सर्विस पूर्ण झालेली आहे तर मी थोडंसं आपलं घर वगैरे बरेच त्या हिशोबाने चाललेलो आहे. शेवटच्या सर्वांचे वाढदिवस ही एकत्रित साजरे करू. त्यानंतर शेखर भाऊंनी जेव्हापासून पत्रकारितेमध्ये त्या बातम्यांचं काय आम्ही भारताच्या कोणत्याही कोण्यामध्ये बॉर्डरवर नसतो. शेखर भाऊची वाट बघत असतो रात्री 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत नाही आली तर शेखर भाऊंना डायरेक्ट कॉल करतो की भाऊ आज बातमी आली अजून एखादी न्यूज असली ती सुचवतो. त्यांना त्यांचं मार्गदर्शन नेहमी आहे. सरांचं मार्गदर्शन सर्वांचं आपल्याचं आहे. त्याही आमच्या अडचणी आहेत, आमच्या सैनिकांच्या अडचणी आहेत, आपल्या साऱ्या पत्रकार मित्रांच्या यानेच मी ज्या 2-3 कामं जे झाले आहेत ते तुमच्या जे तुम्ही मनोबल माझं वाढवलं आहे किंवा जे मला प्रेरणा दिलेली आहे आणि नेहमी देत असतात त्या हिशोबाने मी माझं काम करत असतो. त्यामुळे 23 वर्षानंतर माऊलीचं मी काल गेलो होतो. मला इतका आनंद झाला ते घर बघून. 8 लाखाचं घर बांधलं आहे त्यांनी. इतकं छान घर बांधलं. मला खूप आनंद झाला. एक झोपडीमध्ये राहत होते. 23 वर्षानंतर पेन्शन लागू झालं. हे सर्व आपल्या सर्वांमुळेच झालं आहे. त्यानंतर बालोदचंही तसंच झालं. तुमच्या बातम्या लागल्या. बालोदलाही त्या चॅनल माहीत पडलं. त्यांनाही 8-9 महिन्यानंतर आणि आता ही बातमी आपल्या जळगाव जिल्हा यावल तालुक्यापुरतं न राहता धुळ्यापर्यंत पोचली आहे आणि धुळ्याचं एक प्रकरण आता 1 महिन्यापासून मंजूर केलेलं आहे. 2015 पासून त्या आईचा पेन्शन बंद आहे. तिथंही 1 महिन्यात सुरू होणार. ही बातमी तुम्हाला आनंद हे सर्व तुमची मजबूती आणि मला मिळालेली आहे. तर या भाऊंचा वाढदिवस असा 50 वर्षापर्यंत अजून चालू राहो. बरोबर. या मी माझ्याकडनं आमच्या यावल तालुक्याचे अध्यक्ष यांच्याकडनं शुभेच्छा देतो.
हॅपी बर्थडे भाऊ. शहराचे प्रतिनिधी तसेच यावल न्यूजचे सर्व शेखरदादा पटेल यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जमलेले ज्येष्ठ पत्रकार दादा पाटील तसेच बी पाटील सर आणि यावल शहरातील सर्व पत्रकार बंधूंना. खरं तर शेखरदादा आपल्या यावल तालुक्यामध्ये पत्रकारितेच्या बाबतीमध्ये फार फेमस आहे. निपक्षपाती पत्रकारिता शेखरदादा त्या ठिकाणी निभावत असतात. बऱ्याच वेळेस त्यांच्या निपक्षपाती पत्रकारितेमुळे त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लोक करतात, पण ते आरोप तेवढ्यापुरते असतात कारण की ते दोघं पक्षाची बाजू या ठिकाणी मांडत असतात. एखादी चांगली बाजू असेल, वाईट बाजू असेल, ते निपक्षपातीपणाने मांडणं ही पत्रकारांची खूबी असते आणि ती टिकून राहिली पाहिजे. तीच लोकशाहीचा आपला चौथा आधारस्तंभ आपण त्याच्यासाठीच पत्रकारितेला म्हणतो. शेखरदादांचे न्यूज जमा करण्यामध्ये पूर्ण यावल शहरामध्ये ते दिवस सकाळपासून जे लागतात 10 वाजेपासून तर संध्याकाळी रात्रीपर्यंत ते न्यूज जमा करण्याच्या मागे लागतात आणि त्यांची धडपड जी आहे पत्रकारिता करताना ती बघून अक्षरशः आम्हालासुद्धा कधी कधी त्यांचा हेवा वाटतो की एवढं एखादा व्यक्ती उत्स्फूर्तपणे काम कसं काय करू शकतो. अशा पद्धतीचं काम शेखरदादा त्या ठिकाणी यावल शहरात करतायत. त्यांचं हे काम वर्षानुवर्ष असंच चालू राहावं अशी मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो, अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. सगळ्यांना आभारी आहे. चालू आहे. पत्रकार क्षेत्रातील आपले सहकारी मित्र, तरुण तडफदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व असलेले शोधक पत्रकारिता म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि केवळ यावल शहरापुरतंच मर्यादित न राहता पूर्ण महाराष्ट्र, भारतभर आणि पूर्ण जगात त्यांनी यावल न्यूजच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना जोडून ठेवलेलं आहे. तरुणांना समुपदेशन करणारे, राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे, आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व असलेले शेखर पटेल यांचा आज वाढदिवस. आपण सर्व पत्रकार मित्र आणि त्यांचे स्नेही आपले स्नेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या सान्निध्यात आपण हा वाढदिवस साजरा करीत आहोत. मी श्री शेखरजींना विनंती करतो की त्यांनी केक कापून या वाढदिवसाचं औचित्य पूर्ण करावं. सर्वातून आलेल्या हॅपी महाराज कामावर तू फोटो काढत राह, मी एक शूटिंग चालू आहे. मी कसे बी काढे थोडं चांगलेच काढ, पण कसे म्हणजे कसे कसं काय काढतो नाही आणा इकडे इकडे पहा आयुब दादा
सब वाढले लगाते ना फोन येतोय फोन हा तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.